रेल्वेतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनाकडून सोयी सुविधा पुरवण्यात होणारी दिरंगाई यामुळे दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांचा संताप वाढतच चाललाय। 2 दिवसांपूर्वी 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या सोहम कठारे या विद्यार्थ्याचं रेल्वेतून पडून निधन झालं। ऐन गर्दीच्या वेळेत गाड्यांच्या अनियमित वेळापत्रकामुळे प्रवासी दररोज मरण यातनांना सामोरे जात असतात। लोकशाही मराठीने याबाबत सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करून प्रवाशांच्या न्याय मागण्याबाबत आवाज उठवलाय। मात्र ढिम्म रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांच्या आणखीन अपघातांची वाट पाहतंय का, असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। रेल्वेतील वाढती गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतते। रेल्वे प्रशासनाकडून सोयी सुविधा पुरवण्यात होते दिरंगाई। सर्वोच्च न्यायालयानेही रेल्वे प्रशासनाला सुनावले खडे बोल। सोहम सचिन कठारे डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल येथे 12वी सायन्समध्ये तो शिक्षण घेत होता। मंगळवारी परीक्षेचा पहिला दिवस, डोळ्यात नवीन आशा आणि स्वप्न घेऊन सोहम घरातून निघाला। मात्र कळवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वेतील गर्दीमुळे तो पडला आणि त्याला प्राणाला मुकावं लागलं। लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते 10वी 12वी सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात। तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे होऊ नये। त्या मोमेंटला ऑफिसची गर्दी पण खूप असते। एवढी गर्दी असते की लहान मुलं कुठून चढणार आणि कसं। तुम्ही काहीतरी स्पेशल अशा बोर्डाच्या एक्झाम्सच्या पोरांना काहीतरी स्पेशल ट्रेन किंवा काही वेगळी सुविधा किंवा बसने न्या सेंटरपर्यंत। लोकशाही मराठीनं काही दिवसांपूर्वी मुंबईची लोकल लाईफलाईन की डेथलाईन या मथळ्याखाली रेल्वे अपघातासंदर्भात एक सविस्तर रिपोर्ट दिला होता। सातत्यानं गाड्या उशिरानं धावणं हेच सर्वात मुख्य गर्दीचं आणि अपघाताचं कारण ठरत असल्याचं या रिपोर्टच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणलं होतं। मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाहीये असं चित्र स्पष्ट होत आहे। ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्यातून रेल्वेचा प्रवास देखील सुरळीत होईल आणि सोबतच वाहनांतून यात्रा करणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागणार नाही। सातत्यानं तिथली मूव्हमेंट जी आहे ती स्मूथ होईल। रेल्वे अपघातात निधन झालेल्या सोहम कठारेला ठाणे रेल्वे प्रवासी संघानं श्रद्धांजली अर्पण करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला। मात्र निषेध करून आपलं काम संपतं का, असा निषेध करून तरी रेल्वेला जाग येते का, हे प्रश्न अनुत्तरित असले तरी अशा निषेधांची रेल्वे प्रशासन किमान दखल घेईल असा विश्वास प्रवाशांना आहे। दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात, ती पण मुलं। प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं आहे। सजेशन म्हटलं म्हणजे का गर्दीच्या वेळेमध्ये जर तुम्ही 16 गाड्या आता ठाण्यावरून आहेत शटल सेवा आणि ते अजून जर 16 कर्जत कसारापर्यंत शटल सेवा वाढवली तर फरक पडू शकतो। 15 डब्याची मागणी चालू आहे, त्याचं काम। रेल्वे प्रवासातील असंख्य गोष्टी कहाणी स्वरूपात असतात। रोजची लाईफलाईन असलेली ही रेल्वे कोणाला उद्याचं स्वप्न दाखवत असते तर कोणाला पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करत असते। पण याच रेल्वेनं असंख्य निष्पाप लोकांचे बळी घेतले जातात आहे। जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाहीये, त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये। अतिशय गर्दी होते। डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही। त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कधी 10 मिनिटापर्यंत जातात। लटकणं अशक्य असतं, त्याच्यामध्येच हे लोक पडून मरतायत आणि सगळ्यात जास्त अपघात होतात ते याच मार्गावर होत आहेत। आज विद्यार्थी मरण पावलेला आहे काल ऍक्सिडेंट मध्ये। हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते। नाही जमल्या तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना, त्याच आवारामध्ये यांचं परीक्षा केंद्र ठेवावं, मुख्यतः असा बळी गेला नसेल। रेल्वेच्या सुधारणांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद न करणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी एका याचिकेसंदर्भात चांगलंच फटकारलं। रेल्वेतून प्रवास करणाऱ्या आणि रेल्वेवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं काही नाही। अर्थसंकल्पातील मोठा हिस्सा रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्याकामी खर्च करा, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अशा शब्दात कोर्टानं रेल्वे मंत्रालयाला खडे बोल सुनावले। किमान आता तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही।
12वीच्या परीक्षेसाठी जाताना गर्दीमुळे लोकलमधून पडल्यानं मृत्यू झालेला सोहम कठारे याच्या दुर्घटनेचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केलाय. सकाळी हा अपघात घडल्यानं त्यावेळेस नेमकी किती गर्दी होती, सोहमनं कोणती लोकल पकडली होती याची चौकशी होईल. त्याचा अहवालही येईल, पण बळी गेलेल्या प्रवाशाचा जीव परत येणार नाही. उपनगरीय रेल्वे प्रवासी दररोज मरण यातना सोसत असतात. त्याला मुंबईकरांचं स्पिरिट असं गोंडस नाव देऊन वेळ मारून नेली जाते. यावर तातडीनं पावलं उचलून रेल्वे प्रवासासंदर्भात ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.